गीर गर्दन घाट आणि गीर गर्दन घाट मध्ये घर 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 फिरणार आहे किरण पाचटे. मी गोळी घेतली आहे प्रवासाची, त्यामुळे आता माहित नाही कसं होणार आहे. इथून पुढे भोर चालू होतो आणि इकडे आपला कोकण आहे. आणि जे आपण लहानपणी चित्र काढायचो ना, सेम तसंच दिसतंय. खाली नदी आणि डोंगरातून सूर्य उगवतोय. एक बघू चौकर. तर स्ट्रॉबेरी फक्त महाबळेश्वरलाच पिकायची, तर या काकींच्या मुलांनी भोरमध्ये पिकवले. या डोंगराच्या इकडे त्यांनी शेती केलेली आहे आणि खूप लोक बघायला येतात इकडे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाचटे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आहे मी पोलादपूरला आणि इथून चाललोय आपण वरंदा घाट बघायला. आणि गेल्या वर्षी पण मी एकदा गेलेलो, पण बाईक राईड करून आम्ही गेलेलो सगळे. तर पावसाळ्यात गेलेलो. आता व्ह्यू कसा असेल माहीत नाही, पण खरंच चांगला असेल व्ह्यू, कारण तेव्हा एवढा चांगला होता पावसाळ्यात. तर आता थोडंफार फरक पडला असेल. आणि त्यानंतर जाणार आहे नीरा देवघर धरण बघायला. तिथूनच थोडासा पुढे जायचं आपल्याला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फुल मजा घ्या. गाड्याला आता सुरुवात झालेली आहे आणि रस्त्याला कामं चालू आहेत. झालंय डांबरी. अरे यार, डिझेल डस्टर घेऊन पण एवढा स्लो का चाललाय? येडा आहे की काय? शिकतोय तो युटर्न मारला त्याने. काय बोलतो? हा येडा. सोम्या कर्नाटक वर गीर गर्दन घाट. आता आम्हाला गीर गर्दन घाट सुरू झालेला आहे. आणि गीर गर्दन घाट मध्ये घर 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 फिरणार आहे किरण पाचटे. मी गोळी घेतली आहे प्रवासाची, त्यामुळे आता माहित नाही कसं होणार आहे. तर बघूया. अजूनपर्यंत काय उलटी सारखं झालं नाही, कारण गाडीत बसलो की मला एकदम सहन होत नाही. त्याच्या उलट्या करण्याचे सीन तुम्ही माझ्या चॅनलवर चला बघूया आता कसं काय. किती वेळ लागेल आपल्याला पोचायला? 12 मिनिटात काय वाटत नाही एवढं. इथे हा कावळागड आहे आणि आपण प्रॉपर वरंदा घाटामध्ये आता आहे. एक ड्रोन शॉट एन्जॉय करा आता.
त्यानंतर पुण्यावरून येणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे की वरंधा घाट खूप चांगला झालेला आहे, कारण त्यांना तामिनी घाटातून यायला लागायचं आणि आता वरंधा घाट चांगला झाल्यामुळे ते आता इथूनही येऊ शकतात आणि रस्ता खूप सुंदर आहे. इथे कावळागड आहे आणि इथून पुढे भोर चालू होतो आणि इकडे आपला कोकण आहे. मित्रांनो, जर पावसाळ्यात आलात ना तर खूप भारी व्ह्यू आहे. आता पूर्ण जेवढे गवत होते ना ते सगळे सुकलेत डोंगरावरचे, त्यामुळे एवढं बघायला मजा नाही येणार. पावसाळ्यात आलात तर नक्की या आणि खूप भारी व्ह्यू आहे. आणि पावसाळ्यात आलात तर स्टार्टिंगच्या दिवसात येऊ नका, थोडं लेट या, कारण जास्त पाऊस असतो तेव्हा दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकर येऊ नका, कमीत कमी 1-2 महिने होऊन जातील पावसाचे, त्यानंतर या. आणि जर इथे आलात ना गाडीच्या काचा उघड्या वगैरे ठेवू नका, माकडं आतमध्ये जाऊ नयेत ना, सगळं सामान विमान घेऊन येतील, तुमचं घेऊन जातील आतलं. आणि इथं कंटिन्यू कॉफी आणि इकडे जागोजागी माकडं खूप आहेत, ही काळजी घ्या. आणि इथे वरंधा घाटातलं मंदिर आहे. बाकी इकडे कांदा भजी पण आहे मस्त. हां, एक कॉफी नको, एक कॉफी आणि चहा द्या फक्त. वाघजाई मातेचं मंदिर आहे. एकदम वरती आहे का दादा? त्यानंतर वाघजाई देवीचं मेन मंदिर वरती आहे तिकडे, आणि त्या साईडनी रस्ता आहे तुम्हाला जायला. आणि इथून चाललोय आता आपण नीरा देवघर धरण बघायला. तर आता ते बघूया. आणि खूप पाणी भरपूर आहे तिकडे. चला तर पाणी. यस, थँक्यू. थांबवतोय. हा ना, व्ह्यू नाही मिळणार आता आपला, हा सेम व्ह्यू. समोरचा व्ह्यू बघा कसला भारी आहे एकदम. सूर्य मावळायला आलाय आणि जे आपण लहानपणी चित्र काढायचो ना सेम तसंच दिसतंय. खाली नदी आणि डोंगरातून सूर्य उगवतोय. आणि हे एकच चित्र आपल्याला चांगलं जमायचं. व्हिडिओ मोड एक बघू चौकर बघू शकता. द्या एक तुम्ही तुमच्या हातात. तर ते बोलले त्याला आवड आली ह्या शेतीची. अच्छा, त्यांनी स्वतः इंटरेस्ट घेतलाय का? स्वतः इंटरेस्ट घेतला. तुमचा मुलगा करतोय? आमचा मुलगा. 3 जण आहेत भाऊ. हा, तुमचं गाव हेच काय? हे इथे वरती गाव आहे? नाही नाही नाही, त्या झाडीतून डोंगर दिसतोय ना त्याच्या पायथ्याला. तर स्ट्रॉबेरी फक्त महाबळेश्वरलाच पिकायची. तर या काकींच्या मुलांनी भोरमध्ये पिकवले आणि खूप चाललेलं आहे त्यांचं इकडे. त्या डोंगराच्या इकडे त्यांनी शेती केलेली आहे आणि खूप लोक बघायला येतात इकडे. तर कधी आला त्या काकींकडून स्ट्रॉबेरी नक्की घ्या, रस्त्यातच आहेत. 400 रुपये किलो काहीतरी रेट आहे, कमी जास्त करतील त्या. आणि समोर त्यांचा मुलगा बसतो विकायला वेगळा. अच्छा, तो त्यांचा मुलगा आहे का? हां हां. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि नेक्स्ट टाईम आता जाताना पूर्ण अंधार झाला आणि थोडा वेळ त्या आजींबरोबर आम्ही थांबलो ना, तेव्हा मग आम्हाला कळालं की त्यांची तिथे बाग पण आहे, पूर्ण त्यांनी बनवलेलं आहे स्वतः. तर अंधार झाल्यामुळे मला शूट करता नाही आलं. नेक्स्ट वीक पुन्हा आम्ही जाणार आहे किंवा जसं टाईम मिळेल तसं जाणार आहे आणि त्यामुळे त्यांची पूर्ण बागेची व्हिडिओ पुन्हा करणार आहे. आणि एक दिवस तिथं स्टेचा पण प्लॅन केलेला आहे. तर त्यामुळे ती वेट करा कधी येईल. भोरमध्ये पहिल्यांदा त्यांनी स्ट्रॉबेरीची शेती केलेली आहे, त्यामुळे ती कवर नक्कीच करणार आहे. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.